पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर दर्पण 11 गावदेवी गावठाण संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल। आज या स्पर्धेचा 7वा दिवस जमलेल्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। जे प्रेक्षक आज 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये जॉईन झाले त्या सगळ्यांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय। काही सेकंदातच या लढतीला प्रारंभ होईल। आमचे मॅच ऑफिशियल्स रेडी आहेत। जय पवार सर, रवी पाटील सर, रोहित जण, दोन दिग्गज पंच या स्पर्धेच्या निमित्तानं 24 लाईव्ह इव्हेंटची पूर्ण टीम सज्ज आहे। माझ्या समवेत साथी गुणलेखक कांचनजी पालकर यावेळेस तयार आहेत आपल्या लेखणीनं आम्हाला अभ्यासपूर्ण माहिती पुरवण्यासाठी। त्याचबरोबर माझ्या समवेत आज नामवंत समालोचक कुणालजी दाते, सागरजी मांडवकर नेरे आणि मी स्वतः दीपक पाटील आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। पहिली मॅच तुमच्या समोर येतोय। 10 वाजून 42-43 मिनिटं झालेत। थोडंसं उशीर आज सामन्यानं झाल्या, परंतु एकदा मॅचेस सुरुवात झाल्या की उशीर होणार नाही। तर जाऊया आजच्या दिवसाकडे। 7वा दिवस। या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशालजी जितेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते, त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडं घालूया। कोणत्याही विघ्नाविना आजपर्यंत ही स्पर्धा संपन्न झाली, आजही कोणत्याही विघ्नाविना ही स्पर्धा संपन्न होऊ दे अशी मागणी आपण गणरायाला करूया। महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि सरळ घेऊन जातोय आजच्या लढतीतील पहिल्या बॉलकडे, ज्या ठिकाणी गोलंदाज तयार झालाय प्रजत हंबीरे। यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर तर करण मडवी आणि सूरज पाटील ही जोडी दर्पण 11 गावदेवी गावठाण संघासाठी। करण मडवी हे नाव सद्यस्थितीमध्ये चर्चेत आहे। पहिला बॉल घेऊन यावेळेस मात्र प्रज्योत प्रारंभ आणि करूया शुभारंभ। पहिलाच बॉल यावेळेस मात्र कव्हर क्षेत्ररक्षकानं थोडीशी चुकी केली। बॉल चालला डीप कव्हरकडे। इथे मात्र अगदी अंतिम क्षणाला त्या ठिकाणी बॉलची फील्ड करेपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय। म्हणजे ज्या ठिकाणी एकही धाव मिळाली नसती, परंतु अगदी पहिल्याच बॉलवर दर्पण 11 गावदेवी गावठाण संघाचं खातं उघडलंय ते करण मडवी या स्टार बॅट्समननं। आता मात्र स्टार फलंदाजांच्या पंक्तीमध्ये तो जाऊन बसलाय, त्याचं कारणही तसंच आहे। हे मैदान त्याच्यासाठी एवढं लकी ठरलंय आणि एवढं कर्तृत्व त्यानं या मैदानावर सिद्ध केलंय। तर करण मडवी आता मात्र पाहायला गेलं तर सगळ्यांच्या मुखावर या खेळाडूचं नाव आहे, कारण 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम या मैदानावर ज्यानं केलाय तोच बॅट्समन। आणि चेस करत असताना खास करून 6 बॉलमध्ये 6 षटकार एक अशक्यप्राय अशी गोष्ट मात्र ज्याने करून दाखवली। नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल करण मडवी। आणि आता मात्र केडीएच वाघिलोडा संघाचा स्टार खेळाडू सूरजसाठी हा बॉल यावेळेस मात्र पाहायला गेलं तर अतिशय वेगानं टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता। दुसरा बॉल निर्धाव आलाय प्रज्योत हंबीरे। लोवर फुल टॉस होता, यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये प्रज्योतच्या कोणतीही धाव नाहीये। तर पहिल्या बॉलवर 3 धावा आल्यानंतर मात्र 2 बॉल निर्धाव आलेत। आतापर्यंत पहिलं षटक आपण पाहतोय। राईट मोर द विकेटनं प्रज्योतचा हा बॉल अचूक यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं। यावेळेस मात्र कोणताही चान्स नाहीये, नो चान्स फॉर सूरज पाटील। सूरज पाटीलला उभं ठेवलं जात आहे। स्टार खेळाडू आहे केडीएच वाघिलोडा ग्रामीण संघाकडून सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतोय, परंतु या मॅच मध्ये आज दर्पण 11 गावदेवी गावठाण संघाकडून खेळत असताना मात्र पहिले 3 चेंडू निर्धाव खेळलाय प्रज्योत हंबीरे। जबरदस्त पुनरागमन। पहिल्या बॉलवर 3 धावा आल्या होत्या, तदनंतर मात्र 3 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र सूरज पाटील ही पहिली धाव आपल्या नावावर करतोय। इथे रन आली फक्त 1 आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती बिनबाद 4। संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल, परंतु काय अचूकता प्रज्योत हंबीरेनं पुन्हा एकदा दाखवले आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं आणि
तेवढाच प्रचंड वेगानं मात्र या वेगावर स्वार होऊन ही गोलंदाजी करणं आणि नक्कीच फलंदाजांना मात्र थोडंसं अडचणीत आणण्याचं काम पहिल्या ओव्हरमध्ये प्रज्योत आंबिरेनं केलं आहे. यावेळचा लोअर फुल टॉस बॉल होता, समोर ड्राईव्ह केला आहे. इथे मात्र मिड ऑफला कोणतीही धाव नाही आहे. फुलर लेंथ खेळून मात्र परेशान केलंय ते फलंदाजांना. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. अंश 11 किरणे संघ पाहायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी प्रज्योतनं साकारली आणि गावदेवी गावठाण संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 4 धावा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर आज संपूर्ण टी शर्ट्स आपण पाहतोय. निलेशजी पाटील कोपर ज्यांनी पुरस्कृत केल्यात त्यांचा मी मनापासून आभार मानतोय. त्यांची सुद्धा फार मोठी स्पर्धा लवकरच आपल्या भेटीस येईल. नवीन वर्षामध्ये नव्या रंगात नव्या ढंगात खूप आकर्षण तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. 2,22,222 पहिलं पारितोषिक असेल. 1,11,111 दुसरं, तर तृतीय आणि चतुर्थ 55,555. परंतु सुपर 4मध्ये जे 4 संघ दाखल होतील त्या प्रत्येक संघांना एक स्कूटर देण्यात येईल आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स बाईक असणार आहे. आणि सुपर 8ला जे संघ दाखल होतील या स्पर्धेमध्ये त्यांना अर्धी प्रवेश फी असेल. त्यांची एंट्री फी रिटर्न केली जाईल 50%. आणि एक मोठी स्पर्धा निलेशजी पाटील ज्यांचं फार मोठं योगदान ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी नेहमीच असं दुबईला जाण्यासाठी सुद्धा आपल्या खेळाडूंना चांगली मदत ज्यांच्याकडून झाली होती असं व्यक्तिमत्व. परंतु यावेळचा हा बॉल हवेमध्ये आहे आणि इथे मात्र जेल टिपला जातोय. पहिला झटका लागेल तो दर्पण 11 गावदेवी गावठाण संघाला. आज मात्र सूरज अर्थातच सूर्य तळपलाच नाही. अवघी 1 धाव काढून तंबूमध्ये दाखल. तर निराश जरूर करतोय थोडासा सूरज पाटील या मॅचमध्ये. अंकुर सिंगचं पहिल्याच बॉलवर मात्र त्यानं विकेट गेले. त्याचं कारणही तसंच होतं. मागच्या ओव्हरमध्ये जे 3 निर्धाव चेंडू खेळला तो प्रचंड दडपण फलंदाजाच्या मनामध्ये असेल आणि त्यातूनच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला गेला. आणि पहिल्याच बॉलवर मात्र अंकुर सिंग यावेळेस विकेट आपल्या नावावर करतोय. नवीन बॅट्समन अभिजित ठाकूर छोट्या मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम दिघोडे ज्याचा संघ ग्रामीणचा या स्पर्धेमध्ये सुपर 4मध्ये दाखल झालाय. आणि या छोट्या आतमध्ये जात असताना करण मडवी ज्याच्याकडे सगळ्यांचीच नजर असेल कारण या खेळाडूकडून एवढ्या अपेक्षा वाढल्यात आता ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या प्रचंड. लेफ्ट हँडेड बॅट्समन अंकुर सिंगसाठी यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल डीपमध्ये जातोय. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. सिंगल एकवटली जाईल. धावसंख्या मात्र फक्त 1ने वाढेल. अगदी संथ गतीनं हा स्कोर कार्ड पुढे चाललाय. 5वी धाव धावफलकावर. नेक्स्ट मॅच असेल दुर्वा 11 विनर आणि परी 11 सँडी SP दादर दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिल्या इनिंगचा खेळ होण्याच्या अगोदर आपण टॉससाठी यायचंय. दुसरं षटक सुरू आहे. अंकुरचा हा बॉल यावेळेस मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला मात्र फिल्डर आहे अभिजितसाठी आणि इथे धाव येताना दिसत नाही आहे. खूप मोठं नाव पाहायला गेलं तर अभिजित ठाकूर विश्वजित ठाकूर दोनही भावांनी मात्र आपल्या ग्रामीण दिघोडे संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आणि आज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये विचार केला तर दिघोडे संघ एक नावलौकिक संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं आणि त्या संघाचा सदस्य अभिजित ठाकूर इथे मात्र समोरच्या दिशेमध्ये खेळलाय. यावेळेस मात्र फटका खूप चांगला आहे. सरळ जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. अभिजित ठाकूरच्या बॅटमधून नव्हे तर दर्पण 11 गावदेवी गावठाण संघासाठी हा पहिला चौकार. चौकार नक्कीच कॉन्फिडन्स वाढवणारा असेल कारण चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. अगदी अभिजितने पाहिलं होतं मिड ऑफ सर्कलमध्ये आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये
आणि लगेचच त्यांनी प्रयत्न केला होता वरून लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10-11 या आकड्यावर. 11 रन्स. थोडासा धावसंख्येला आकार येताना पाहायला मिळतोय. एक चौकार जो छोट्याच्या बॅटमधून निघाला होता. अंकुर सिंगचा पुढचा बॉल. इथे मात्र लोवर फुल टॉस होता. भिरकावला मिड विकेटच्या वरतून. करण मडवीच्या बॅटमधून आजच्या दिवसातला हा पहिला मोठा फटका, षटकार. सहा धावेनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 17 या आकड्यावर. 17 रन. ज्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये प्रज्योत आंबिरेनं दिल्या होत्या 4 धावा, आतापर्यंत अंकुरनं दिल्या तब्बल 13 धावा. अंकुरचा हा बॉल यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह. चांगले फटके पाहायला मिळतात. तंत्रशुद्ध फलंदाज आहे. कॉपी बुक स्टाईलमधले सगळेच फटके तुम्हाला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत असतात. आणि करण मडवी स्ट्राईक रोटेट करत असताना सिंगल येते. एकेरी धावेच्या मदतीनं 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 18 धावा. 18 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा फलंदाज सूरज पाटील, ज्यानं फक्त एकच धाव या मॅचमध्ये केली होती. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हर्स नंतर 18 धावा धावफलकावर. 2 मोठे संघ एकमेकांसमोर आलेत. आज निमित्त आहे किंजल स्पोर्ट्स चषक 2020. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. यावेळचा हा बॉल थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तो टप्पा पडल्यानंतर चपकन आतमध्ये येणारा हा बॉल मात्र कळलाच नाही. करणला निर्धाव जातोय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला गेलं तर प्रज्योतच्या माध्यमातून. कारण पहिली ओव्हर आपण पाहिली, बिलकुल वाव दिला नव्हता फलंदाजांना. निर्धाव चेंडू टाकण्याचे प्रयत्न केले होते. पहिला बॉल सुद्धा मिसफिल्ड झाली नसती तर फक्त एकही पाहायला गेलं तर एकच धाव आली असती, कारण त्या मिसफिल्डवर 3 धावा आल्या होत्या. त्यामुळे अचूकता आणि पाहायला तर भेदकता इथे किती आहे. इथे मात्र ब्लॉक केलं होतं. अगदी यॉर्कर लाईन पद्धतीच्या या बॉलवर मात्र करण मडवीला पायचीत पकडलंय. लेग बिफोर द विकेट. LBW. करण मडवी मोठा झटका गावदेवी गावठाण संघासाठी. दुसरा सलामीवीर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. करण धावा केल्या. करणनं 1 षटकाराच्या मदतीनं तब्बल 11 धावांची खेळी याच ठिकाणी संपुष्टात. पंचवीस मिनिटांमध्ये ही इनिंग संपवणं बंधनकारक असेल अशा सूचना आम्हाला आयोजकांकडून येतात. आजच्या दिवसामध्ये पंचांना विनंती असेल अगदी सकाळपासूनच बिलकुल टीम मिटिंग घेऊ देऊ नका. आणि कुठेही असं वाटलं की खेळाडू थोडासा वेळ घेतात तर लगेच त्यांना तंबी द्या. कारण आज ओपनची स्पर्धा आहे, खुल्या गटातील ही स्पर्धा आहे, त्यामुळं थोडासा उशीर होतो. आणि हा शिक्का आम्हाला आमच्या स्पर्धेच्या निमित्तानं पुसून काढायचा आहे. दोन्ही टीम्स आपण टी शर्ट्स नेण्यासाठी यायचं आहे. विनर सँडी SP. दोन्ही टीमचे संघनायक आपण लगेच यायचं आहे. जाऊया प्रज्योत आंबिरेकडे. इथे मात्र अजून एक फुलर लेंथ, परंतु अजून एक सफलता यावेळेस मात्र मिळते. विकेट किपरच्या हातामधून बॉल निसटला होता, परंतु तदनंतर मात्र फर्स्ट स्लीपच्या हातामध्ये सरळ हा झेल टिपला जातोय. विवेक शेलार त्या ठिकाणी हा झेल टिपतोय आणि आल्या पावली मात्र माघारी फिरावं लागतंय. ते अमित पाटील या बॅट्समनला 0 या धावसंख्येवर. अजून एक मोहरा मात्र दर्पण 11 गावदेवी गावठाण संघ गमावतोय. 3 गडी बाद 18 अशी 3 गडी बाद 18 अशी धावसंख्या सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र थोडीशी पार्टनरशिप रचावी लागेल. एक समजदारीनं क्रिकेट खेळावं लागणार आहे दोन्हीही बॅट्समनला. उरण तालुक्यामधील दोनही बॅट्समन आपण पाहतोय. एका बाजूला ईश्वर गरत फ्रॉम फुंडे, परंतु पाहायला गेलं तर डोंगरी या नावानं खास करून तो ओळखत असेल, पण आजकाल फुंडे या ग्रामीण टेनिस संघाकडून तो खेळतोय. परंतु किशोर घरत म्हटलं की आपोआपच प्रेक्षकांच्या तोंडातून शब्द येतो डोंगरी. त्यामुळं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय छोट्याच्या साथीला. परंतु इथून मात्र प्रचंड क्षमतेचे दोनही बॅट्समन यावेळेस मैदानावर खेळपट्टीवर असतील, परंतु ती क्षमता सिद्ध करणार का. परंतु गोलंदाज प्रज्योत आंबिरे ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज तयार. राईट अमोर द विकेट ना किशोरसाठी फुलर लेंथ. इथे
अनपेक्षितपणे पाहायला गेलं तर अगदी नवीन येणारा बॅट्समनसाठी हे सोपे नसते यॉर्कर लाईन पद्धतीचे चेंडू खेळून काढणं. आणि काय अचूकता प्रत्येक बॉल तो फुलर लेंथ खेळतोय. यावरून हा आत्मविश्वास कुठून येत असेल प्रज्योतकडे, हा प्रश्न सुद्धा प्रेक्षकांना या निमित्तानं जरूर पडला असेल. अचूकता किती आहे? प्रज्योत अंबिरे पुन्हा एकदा. यावेळेचा हा फटका खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह केला होता आणि किशोर गरजच्या पॅटमधून निघतोय हा कणकणीत चौकार. पहिल्यांदाच प्रज्योत हंबीरेवर मात्र अटॅक केलाय तो किशोरनं. इथे मात्र समोरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय. सिंगल जरूर येईल. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. एकेरी धाब्याच्या मदतीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकांचा आपण विचार केला तर प्रज्योत हंबीरेनं यामधील 2 षटकं हाताळली आणि या 2 षटकांमध्ये दिल्या अवघ्या 9 धावा. काय गोलंदाजी केल्या, नक्कीच या गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि तब्बल 2 बॅट्समनना त्यानं माघारी पाडलं. खूप चांगली गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी या निमित्तानं पाहायला मिळाली. तसं पाहायला गेलं तर काटकसर बरीचशी केली ती प्रज्योत हंबीरे या गोलंदाजानं. आपल्या पाहायला गेलं तर भारतातील स्त्रिया फार काटकसर करत असतात, परंतु इथे प्रज्योत हंबीरेनं जी काटकसर दाखवले ती नक्कीच अंश 11 खिरणे संघासाठी खूप ही महत्त्वाची गोष्ट असेल. तर 3 षटकानंतर 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. किशोर खरत आणि अभिजित ठाकूर ही जोडी मैदानावर. या जोडीकडून आता मात्र प्रचंड अपेक्षा असतील त्या दर्पण 11 गावदेवी गावठाण संघाला, कारण दोनही खेळाडू विस्फोटक आणि आक्रमक शैलीचे बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे आणि ती ओळख आता मात्र येणाऱ्या 2 स्लॉगवरच्या षटकामध्ये पूर्ण करून दाखवणार का? कारण आत्तापर्यंत विचार केला दर्पण 11 गावदेवी गावठाण संघाकडून करण मडवी बाद झालाय, सूरज पाटील पहिल्यांदा बाद झाला होता, अमित पाटील पहिलाच बॉलवर बाद झाला होता. हे 3 दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर इथे मात्र फार जबाबदारी असेल ते दोनही फलंदाजांकडून. आणि 2 षटकं जर 2 खेळाडू हे उभे राहिले तर प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे हे चांगल्या रीतीनं धावा उभारू शकतात. गोलंदाजी मार्कवर फिरोज शेख येतोय. तीन षटकानंतर 23 धावा. फिरोज शेख येतोय. लाईफ ओव्हर द विकेट ना. किशोरसाठी हा फुल टॉस अटेम्प्ट केला होता. इथे पंच मात्र डिक्लेअर करतात इट्स अ बीमर बॉल. वेस्ट स्ट्राईट दिली जाते. नो बॉलचा इशारा आलाय. 2 धावा मिळतील. या 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. ती 25 वर वॉर्निंग दिली जाते फिरोज शेखसाठी. बाबा रे, अशा पद्धतीचे चेंडू बिलकुल अलाउड नाही आहेत क्रिकेटमध्ये. इथे मात्र फ्री हिटचा बॉल असेल आणि तो खेळण्यासाठी सज्ज होईल अभिजित ठाकूर. सध्या नामी संधी, सुवर्ण संधी असेल आणि या संधीचं मात्र कितपत फायदा उठवणार, कारण या मॅचमध्ये धावसंख्या वाढवण्याची ही जबरदस्त संधी असेल छोट्यासाठी. इथे आखून टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला वळवतोय. फ्री हिटचा हा बॉल मात्र निर्धाव निघतोय फिरोजचा. चांगले कमबॅक यावेळेस मात्र गोलंदाज फिरोजकडून. धावसंख्या स्थिर आहे 25 या आकड्यावर. 4थं षटक सुरू आहे. दर्पण 11 गावदेवी गावठाण पिंक जर्सी परिधान केलेला हा संघ करतोय बॅटिंग, तर ब्ल्यू जर्सी परिधान केलेला संघ आहे औश 11 खेरणे. लेफ्ट आर्म विकेट ना. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु जर पाहिलं तर एक वेगळाच नॅचरल स्विंग आपण नेहमी म्हणत असतो. लेफ्ट हँडेड डावखुरे हाताचे शैलीदार गोलंदाज टप्पा टाकल्यानंतर लेग स्टंप किंवा मिडल स्टंपवर टप्पा टाकून बाहेरच्या बाजूला जो वळवण्याची क्षमता जी कुवक या गोलंदाजांमध्ये असते आणि तशाच पद्धतीचे चेंडू फिरोज शेखचं आहे. इथे बॅटची कड घेऊन बॉल अत्यंत वेगानं फाईन लेग सीमारेषेला स्पर्श करतोय. बऱ्याच अवधीनंतर मात्र धावसंख्या पुढे जाते. या 4 धावा मिळतील छोट्याला अभिजित ठाकूरला गावदेवी गावठाण संघाची. धावसंख्या मात्र 4 ने पुढे जाईल. 29 धावा, 29 रन्स. धावा धावफलकावर. 4थं षटक प्रगतीपथावर. फिरोज शेख
या गोलंदाजाचं. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिला सामना. अकूट टप्प्याचा बॉल. इथे मात्र लेंथ बॉल होता. दिला भिरकावून. छोट्याच्या बॅट मधून मात्र तडाखा बसलाय. बॅट विकेट झोनच्या बाहेर छोट्याच्या बॅट मधून निघतोय हा पहिला षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 35 या आकड्यावर. 35. अभिजित ठाकूरच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार. एकही सिंगल नाहीये, एकही डबल नाहीये, एकही ट्रिपल नाहीये. फक्त चौकार आणि षटकार. जे पाहायला गेलं तर आजकाल बॅट्समनचा जास्त कल कुठे असतो तो चौकार आणि षटकार. त्यांना फक्त 4 आणि 6 हाच आकडा दिसतो. कारण आजकाल संयमानं फलंदाजी करणं अगदी अभावानंच आढळतं. फार कमी फलंदाज अगदी सिंगल डबल्स आणि मोठे फटके खेळत असतात. आजकाल 5 षटकांच्या सामन्यामध्ये हीच तर खरी प्रेक्षकांना मजा असते. हा मनमुराद आनंद मिळत असतो चौकार षटकारांचा. आणि ते चित्र पाहायला मिळालं आतापर्यंत अभिजित ठाकूरच्या या इनिंगमध्ये. फिरोज शेख पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेटनं फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र समोर खेळलाय. बडीश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. सिंगल येईल. एकेरी धावेनं धावसंख्या 36 वर. 36. चौथं षटक आणि आतापर्यंत विचार केला तर शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल असेल चौथ्या षटकामधील. इथे पहिला बॉल नो बॉल केला होता फिरोज शेखनं किशोरसाठी. किशोरनं यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेमध्ये. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळण घेतला परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण. 2 रन्स त्या ठिकाणी मिळतील. या 2 धावांच्या मदतीनं मात्र चौथं षटक संपल्याचा इशारा मात्र येतोय अंपायरचा. आणि या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर. 38 रन्स. इथून ही धावसंख्या शेवटच्या षटकामध्ये कुठपर्यंत जाणार, किती धावांचं टार्गेट सेट होणार हौश इलेव्हन किरणे संघासमोर. प्रेक्षक सुद्धा आता मात्र अडाके थोडेसे बांधत असतील की किती धावा या ओव्हर्समध्ये यायला पाहिजेत. कारण दोनही फलंदाज खास करून स्थिरावलेत. अभिजित ठाकूरचा विचार केला तर तो 15 धावांवर खेळतोय. किशोर घरतचा विचार केला तोही 8 धावांवर खेळतोय. या दोनही फलंदाजांनी धावा काढल्यात, सेट झालेत. खेळपट्टीचा अंदाज आलाय, मैदानाचा अंदाज त्यांना आलाय. कारण कालही दोनही खेळाडू आपल्याला तालुकास्तरीय लढतीमधून पाहायला मिळाले होते. त्यामुळे संपूर्ण मैदानाचा त्यांना अभ्यास आहे. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर भिवंडीचा यंगस्टर विवेक शेलार, ज्या नावाची चर्चा सातत्याने आपण 2 वर्ष करतोय, यंगस्टरनं साऱ्यांनाच प्रभावित केलंय. खुल्या गटामध्ये अगदी कमी वेळामध्ये, मी तर म्हणेन कमी वेळामध्ये हा खेळाडू एक प्रसिद्ध होतोय, एक लोकप्रिय खेळाडू म्हणून ठरतोय. विवेक शेलारकडे हे षटक सोपवलं जात आहे. सोपं जरूर नसेल दोनही सेट बॅट्समनसाठी, परंतु ही धावसंख्या मात्र दर्पण 11 गावदेवी गावठाण संघाला रचावीच लागेल. इथून जर 12 धावा आल्या तर 50 धावांचा टप्पा मात्र ओलांडता येणार आहे. विवेक शेलार यावेळेस गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल ओव्हर द विकेट ना खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. ग्लान्स केला होता यावेळेस मात्र अगदी शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ असंच काहीसं वर्णन. पहिल्याच बॉलवर विवेक शेलारवर 4 धावा. हा विचार खूप चांगला केला. अगदी पाहायला गेलं तर मोठा फटका न खेळता सुद्धा 4 धावा येऊ शकतात हे दाखवलंय त्यानं. फक्त दिशा दिली होती फाईन लेगला आणि आउटफील्ड त्याला माहिती आहे ग्रासी आहे आणि फास्ट आहे आणि त्याचाच वापर मात्र छोट्यानं केला. समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र टॉप एज बॉल हवेमध्ये. विवेक शेलार कोणतीही चुकी करणार नाहीये. छोट्याला परतावं लागणार आहे. 3 चौकार 1 षटकारांची इनिंग याच वेळी मात्र समाप्त होते. 4.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 42 या आकड्यावर. 42. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. किशोर घरत आणि दर्पण 11 गावदेवी गावठाण संघाचा कॅप्टन इक्कू फ्रॉम कोपुली यावेळेस मात्र मैदानामध्ये जातोय. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून मात्र 1-2 मोठे फटके गावदेवी गावठाण संघ 50च्या पुढे हा स्कोरबोर्ड नेऊ शकतात. किशोर घरत आणि इकुला अर्थातच संजय सोळंकी, द लेजंड क्रिकेटर, ज्यानं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्या नावाचा दबदबा असतो, ज्यानं बरेचसे क्रिकेटर्स आजपर्यंत बरेचसे यंगस्टारना मोटिवेट करून त्यांना मार्गदर्शन करून ज्या संजय सोळंकीनं
आजपर्यंत क्रिकेटर्स घडवलेत, खेळाडू घडवलेत असं कर्णधार. इथे बॅटची कडा, बॉल लॉंग स्टॉप चाललाय, यष्टीरक्षकाच्या वरून उडतोय, सरळ साईड स्क्रीनवर जाऊन बॉल आदळतोय. धावा कशाही येऊ द्या, गावदेवी गावठाण संघासाठी त्या लाभदायक ठरणार आहेत. आणि इथे आपण म्हणूया किशोर गरजच्या बॅटमधून निघतोय हा चौकार. 46 धावा धाव फलकावर. विवेक शेलार जीव जोडून गोलंदाजी करतोय, तो नाराज जरूर असेल कारण ज्या पद्धतीनं धावा आल्या, परंतु क्रिकेटमध्ये ते माहिती नसतं. कशाही धावा आल्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात, फलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. आणि मॅच संपल्यानंतर हा विचार केला जात नाही कशा पद्धतीनं धावा आल्यात. टप्प्याचा बॉल थोडासा स्लोवर बाउन्सर करण्याचा प्रयत्न, परंतु दिशा मात्र भरकटला विवेक. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. जय पवार सरांचा एकेरी धाव, सिंगल धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 47 या आकड्यावर. 47 हळूहळू 50 कडे वाटचाल करत असताना, पहिल्यांदा बॅटिंग करत असताना दर्पण 11 गावदेवी गावठाण संघ थोडासा सुस्थितीमध्ये परतलाय. ओव्हर द विकेटना शेलारचा हा बॉल ड्राईव्ह केलाय, अफलातून फटका. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक, ॲब्सोल्युटली ब्रिलियंट. आणि इथे मात्र लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय, च्या फटक्याची नितांत आवश्यकता होती. किशोर गरजच्या बॅटमधून ऑन ड्राईव्हनं इथे मात्र संघाचा अर्धशतक धाव फलकावर. 53 धावा कंप्लीट होत असताना वेल प्लेड. या सिक्सरनं मात्र थोडंसं नक्कीच पाहायला गेलं तर थोडंसं आनंदाचं उधाण आणि आनंदाचं वातावरण पाहू शकाल आपण गावदेवी गावठाण संघाच्या गोटामध्ये. 53 धावा धाव फलकावर. असं वाटत नव्हतं 50 धावांचा आकडा पार होईल का, परंतु ज्या पद्धतीनं या ओव्हरमध्ये विवेक शेलार सारख्या दर्जेदार गोलंदाजावर धावा पडल्या. 2 चौकार 1 षटकाराचा खेळ आतापर्यंत साकारलाय. किशोरसाठी हा बॉल बॅटची कड घेतली होती, परंतु विकेट किपरच्या हातामधून मात्र निसटला. इथे चान्स जरूर होती विवेकसाठी ही विकेट घेण्याची, परंतु बॉल मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे 53 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या षटकामधील. संजय सोळंकीला एकही चेंडू खेळायला मिळणार नाही हे मात्र निश्चित झालंय. इथे मात्र किशोर घरत ज्यानं खऱ्या अर्थानं या डावाला आकार दिला. मॅन फ्रॉम फुंडे, डोंगरी, उरण असंच आपण वर्णन करूया. यावेळचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजापासून, परंतु व्हाईट लाईनच्या बाहेरून जातोय. एक अतिरिक्त रन मिळेल. 54 धावा धाव फलकावर. शेवटच्या बॉलवर दडलंय काय, एखादा चौकार मात्र नक्कीच ही धावसंख्या 58 वर नेऊ शकते, परंतु षटकार आला तर सोने पे सुहागा 60 धावांचा टप्पा ओलांडता येऊ शकतो. लास्ट बॉल. यावेळचा फटका लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये आहे. इथे मात्र लॉंग ऑफचा फिल्डर येतोय खाली, कोणतीही चुकी नाही आहे. इनिंग संपते. पहिल्या इनिंगचा खेळ, पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतोय. 54 धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र इथे रचल्यात त्या दर्पण 11 गावदेवी गावठाण संघानं. 55 धावांचं लक्ष्य 11च्या सरासरीनं पार करावं लागणार आहे त्या अंश 11 खैरणे संघाला. अर्थातच योगेश पवार अँड कंपनी. एका बाजूला इक्कू फ्रॉम खोपोली, दुसऱ्या बाजूला योगेश पवार फ्रॉम पेण. पेण विरुद्ध खोपोली अशीच काहीशी लढत आपल्याला 2 कर्णधारांच्या मध्ये पाहायला मिळेल, परंतु ही धावसंख्या अशी आहे सागर येतोय, सागर येईल. एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंचा खेळ आज या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना जाऊया हे दुसरं सत्र जसं चालू होईल मैदानाच्या आतमध्ये आपण आवाज ऐकणार आहोत, ज्यांचा आवाज नक्कीच आपण ऐकतो मराठीमधून IPLच्या स्पर्धांमध्ये, ज्यांचा आवाज आपण ऐकतो स्टार कबड्डी प्रो लीगवर सुद्धा, आणि या TV कॉमेंटेटर आपण म्हणूया, आणि एक दिग्गज समालोचक, रायगड क्रिकेट समालोचक असूनचे आमचे सदस्य, आमचा अभिमान कुणालजी दाते सर.
हॅलो हॅलो. टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन यानंतरच्या मॅचमध्ये जे संघ खेळणार आहेत, दुर्वा 11 विनर आणि त्याचबरोबर परी 11 डोंबिवली म्हणजे सँडी SP. थँक्यू. दीपक पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. किंजल ट्रॉफी तथा उपसरपंच चषक 2020 मध्ये आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. आजच्या या दिवसामधला पहिला सामना आपल्या समोर रंगतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांग शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. आज खुल्या गटातला महासंग्राम तुम्ही अनुभवताय. पहिल्या मॅचमध्ये 55 रनचं लक्ष ठेवण्यात आलंय. फायटिंग स्कोर 11ची सरासरी गाठायची आहे. मजा येईल या मॅचमध्ये हीच अपेक्षा प्रेक्षक करून आलेले असतील. यूट्यूबवर 24 लाईव्ह इव्हेंट आणि त्याचबरोबर 70-70च्या माध्यमातून तुम्ही आज ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहू शकता. 2 अंपायर तयार आहेत आणि यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी किशन देवेंद्र आणि विनर स्पोर्ट्सचे कॅप्टन सुमित ढेकले. आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. शाहिद आपण आला असाल तर आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. अंश 11 खेरणे टीमच्या समोर आता हे लक्ष आहे. 55 रनचं. दर्पण 11 गावदेवी गावठाण या टीमच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं. तर एका बाजूला दर्पण यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला शैलेश माळी यांचा संघ. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधा. यानंतरचा सामना खूप मोठी मॅच. दुर्वा 11 विनरच्या विरुद्ध परी 11 डोंबिवली म्हणजेच सँडी SP दादर हा संघ मैदानामध्ये खेळताना दिसेल. एका बाजूला सुमित ढेकले तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कॅप्टन किशन देवेंद्र तयार असतील नेक्स्ट मॅचमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी. 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे अंश 11 खेरणे संघाला. पहिलं षटक टाकण्यासाठी रोहित माने पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करत असताना दिसेल. समोर अजित मोहिते आहे, दादर नायगावचा हा खेळाडू. पहिलाच फुलटोस बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा येतो नो बॉल. नो ने सुरुवात म्हणजेच आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट आणि फ्री हिटची संधी आता निर्माण झाली आहे बॅट्समन अजित मोहितेला. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा सलग 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्या खेळाडूने पटकावला असा अजित मोहिते. फ्री हिटची संधी आता अजित मोहितेच्या समोर. खेळण्यासाठी तो तयार. हा देखील फुलटोस होता परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप बीट झाला या फुलटोसने. नक्कीच आश्चर्य चकित करणारा हा बॉल होता कारण नो बॉलवर फ्री हिट असल्यानंतर कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न झाला बॅट्समन अजित मोहितेचा परंतु फुटवर थोडंसं कमी होतं. हँड अँड आय कॉर्डिनेशन तितकंसं जुळताना दिसलेलं नाहीये. त्याचं कारण आहे पहिलाच बॉल त्याने फेस केला. किशन देवेंद्र टॉससाठी यायचंय. रिव्हर्स खेळलाय खूप चांगला फटका. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. रन्स मिळतील 4 आणि हा चौकार.
तर टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. सुमित ढेकले एका बाजूला कॅप्टन आणि ओमकार देसाई पर 11 डोंबिवली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. बिग बॅटल बिटवीन विनर्स अँड संडी एसपी दादर. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे जाळ्यामध्ये अडकलाय बॅट्समन अजित मोहिते. बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिला झटका इथे बसलाय अंश 11 खेरणे संघाला. टॉस इथे जिंकलाय दुर्वा 11 विनर या संघाने आणि इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सुमित ढेकले यांनी. नेक्स्ट मॅच मध्ये आणखीन एक मोठा सामना आपल्या समोर. 5 षटकांचा तो सामना होईल. त्यानंतरच्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या होतील. दुसऱ्या फेरीतल्या, लक्षात घ्या, पहिल्या फेरीतले सामने 5 षटकांचे इथे अपेक्षित आहे. त्यामुळे यानंतरच्या ज्या सामन्यांमध्ये जे संघ खेळणार आहेत त्यांनी देखील आपली उपस्थिती दाखवायची आहे. मॅग्निफिसंट नवी मुंबई जो दुसऱ्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी तयार होईल. सार्थक झारा 11 पनवेल. जैदबाई आपण आले असाल तर आपलं देखील सहर्ष स्वागत. तर यानंतर जो दुसरा सामना आहे त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतली मॅच खेळणार आहोत. लक्षात घ्या 4 ओव्हरची ती होईल. फुलटोस बॉल कव्हर पॉइंट मधून बॉल निघतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा चौकार. खराब बॉलिंग इथे होत असताना पॉवर प्ले मध्ये सलग फुलटोस बॉल येत आहेत. अजित मोहितेला चांगला बॉल टाकला परंतु त्यानंतर पुन्हा एकदा फुलटोस. त्याला प्रत्युत्तर दिलं संदीप पाटील, मॅन फ्रॉम सोनारी, पप्पू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. आणि त्याच्या बॅटमधून इथे चौकार येतोय. उंची लहान परंतु कीर्तिमान. सातत्य त्याने ठेवलंय. क्रिकेटमध्ये सातत्याने चांगला खेळ तो करताना दिसतोय. परंतु समोर रोहित माने पहिल्या पॉवर प्ले मध्ये थोडासा महागडा ठरतोय. पुन्हा एकदा फुलटोस. बॅटची कडा घेतली. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या हाताला बॉल ब्रश होऊन जातोय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे देखील 4 रन मिळतील आणि हा चौकार. 55 रनची आवश्यकता आहे आणि ते सलग फुलटोस बॉल येत आहेत. चुकीची बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्याचा मोबदला चुकवावा लागतोय संघाला. दर्पण 11 गावदेवी गावठाण हा संघ मैदानामध्ये खेळत असताना 55 रनचं लक्ष्य ठेवले. अंश 11 खेरणे या संघाच्या समोर. एका बाजूला संघमालक आहेत दर्पण ज्यांनी पुरस्कृत केलाय दर्पण 11 गावदेवी गावठाण. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शैलेश माळी यांचा संघ आहे अंश 11 खेरणे. नेक्स्ट मॅच मध्ये दुर्वा 11 म्हणजे सचिन टीके यांचा संघ. दुसऱ्या बाजूला चंदन भगत यांचा संघ आहे पर 11 डोंबिवली म्हणजे सँडी एसपी. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. कव्हर्स बाउंड्री लाईनला फोडून 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराबरोबर या ओव्हरमध्ये 4 चौकार आले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. कांचन पालकर स्कोरिंग मधले बाहुबली आम्हाला सांगतात 17 रन पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद झालाय. अजित मोहिते. सुरुवात अतिशय चांगली झाली आहे बॅटिंग करत असताना. अंश 11 खेरणे संघाची 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना. टीम मीटिंग कृपया जास्त घेऊ नका ही नम्रतेची विनंती, कारण आम्हाला आज एक संघ आजच्या दिवसातून पुढे पाठवायचा आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे थोडंसं सहकार्य करा. नेक्स्ट मॅच खूप महत्त्वाची मॅच होईल. विनर स्पोर्ट्सने टॉस जिंकला म्हणजे दुर्वा 11 विनर या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर सुमित ढेकलेने निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा. सँडी एसपी म्हणजेच परी 11 डोंबिवलीच्या विरुद्ध त्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलाय. तो देखील अतिशय चांगला सामना होईल हीच अपेक्षा प्रेक्षक करून आलेले आहेत. परंतु प्रेक्षक जे ग्राउंडवर आलेले आहेत त्यांना विनंती आहे सोशल डिस्टन्सिंग पाळा. मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापर करा जेणेकरून कोरोनाला आपल्याला हरवता येईल आणि क्रिकेटमध्ये जिंकता येईल. 8 महिन्याच्या कालावधीनंतर कुठेतरी हे टेनिस बॉल क्रिकेट सुरू झालंय आणि तेजस म्हात्रेसारखे आयोजक, विशाल जितेकर सारखे आयोजक यांनी कुठेतरी पुढाकार घेतलाय अशा स्पर्धा संपन्न करण्यासाठी. ही चांगली बाब. परंतु ज्या स्पर्धेची वाट आपण सर्वजण पाहतोय 70 प्रेझेंट्स मुंबई बिग बॅश येणाऱ्या 15, 16 आणि 17 डिसेंबरला ती स्पर्धा होते. 12 संघ तिथे खेळताना दिसतील. 5 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि 12च्या 12 संघ आता तयार आहेत. आणि आजपासून त्या 70 बिग बॅश लीगचं प्रमोशन देखील आम्ही सुरू करतोय. त्याच्यासाठी काही इंटरव्ह्यूज आज कव्हर केले जातील. त्याच्यामध्ये अजित मोहिते असतील,
योगेश पवार असतील, अंकुर सिंग असतील, यांच्याबरोबर आम्ही त्या 70-70 बिग बॅश लीगच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. जवळपास 10 तारखेच्या आसपास त्या संपूर्ण स्पर्धेचे ड्रॉ केले जातील. 11 तारखेला आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक ग्रुपवर कुठल्या संघाची मॅच कधी आहे याची माहिती दिली जाईल. आणि व्हेन्यू आहे त्या स्पर्धेचा सोमय्या क्रिकेट ग्राउंड, सायन, चुनाभट्टी. परंतु प्रेक्षकांना विनंती आहे तिथे कोणी येऊ नका. घरबसल्या आपल्याला मॅच तिथे पाहायची आहे. तिथे कुठल्याच प्रेक्षकाला एंट्री नसेल. लाईव्ह टेलिकास्ट केलं जाईल 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर. तिथेच तुम्हाला ती मॅच पाहायची आहे. शॉर्ट बॉल एज आणि इथे मात्र विकेट कीपरकडून चुकी झाली, परंतु स्लिपमध्ये असलेल्या खेळाडूच्या हातामध्ये बॉल विसावला. अगदी मगाच्या मॅच पहिल्या इनिंगमध्ये विवेक शेलारने जसा झेल पकडला तसाच झेल इथे पकडला जातोय. बॅट्समन आउट होईल. प्रथमेश मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. योगेश पवार खेळण्यासाठी आता जाईल. महाराष्ट्र रणजीपटू, रणजी क्रिकेटमध्ये योगदान दिलं. डी वाय पाटील क्रिकेट अकॅडमीसाठी योगदान. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची देखील एक अकॅडमी आहे डी वाय पाटीलमध्ये. त्याच्यामध्ये देखील फिल्डिंग कोच म्हणून त्यांची भूमिका आहे. त्याचबरोबर 10 PLची स्पर्धा शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये या सत्रामध्ये गाजवली. योगेश पवार यांनी खूप चांगला खेळ केला. फायनल मॅचपर्यंत त्यांच्या बॅटमधून रन आले. आणि आता तेच योगेश पवार, लेदर क्रिकेटर, फिटनेसवर नेहमीच ज्यांनी भर दिलाय आणि कानमंत्र नेहमीच देत आलेत यंगस्टर्सला फिटनेसच्या बाबतीत. आणि फिटनेस मंत्र खूप महत्त्वाचा आहे सध्या या फटाफट क्रिकेटमध्ये. पहिले षटक संपले. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. प्रसन्न दुंद्रेगावचा हा खेळाडू आहे आणि पहा काय बॉलिंग करतोय. पहिले 2 डॉट बॉल आले. प्रेशर आता हळूहळू बिल्ट होतंय बॅटिंग करणाऱ्या संघावर. हे महत्त्वाचं आहे. लाईन लेन चांगली आहे. प्रसन्नची बीट करून गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. योगेश पवार संयमी खेळाडू, तेवढा चतुर चालाक खेळाडू, आक्रमण देखील करणं जाणतो. ज्या वेळेला संघाला आवश्यकता असते प्रयत्न करताना दिसेल. प्रसन्न पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बाउन्सर सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. बाउन्स इथे कदाचित जास्त मिळाला. अंपायरचा इशारा आहे तो हा वाईड बॉल असेल. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. वाईट बॉलसाठी बाउन्सर जर घोषित केला असेल, वाईट बॉल जर घोषित केला असेल तर तो वाईट बॉलच असेल. त्याच्यावर दांडी स्पोर्ट्स पालघरचे खेळाडू एकत्रित होऊन खेळत असताना दिसले. कारण मास्टर माइंड या मागे आहे निलेश परदेसी, टीमचे मॅनेजर. मॅनेजमेंट ते संपूर्ण सांभाळतात. त्यांच्याबरोबर मनोहर आहेत. बॉल तयार. प्रसन्न, चांगली बॉलिंग प्रसन्नाची. ऑन साईडला दिशा दिली, फ्लिक केला. मनगटाचा अतिशय चांगला वापर करत असताना पप्पू तत्पूर्वी फक्त 1 रन मिळेल. आजच्या या बॅटलमध्ये जर आपण पाहिलं जेवढे चौकार षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागलेत कदाचित ते आज थोडेसे कमी पाहायला मिळतील. परंतु मॅच मजा येईल कारण बॉलर देखील तेवढेच ताकदीचे असतील. बॉलिंगमध्ये चांगले योगदान पाहायला मिळेल, बॅटिंगमध्ये चांगले योगदान पाहायला मिळेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट काय असतं ते आज आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करताना दिसतील. जिथे खराब बॉल मिळेल तिथे मोठे फटके येतील. हेच क्रिकेट खुल्या गटातलं आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण गटामध्ये ज्या वेळेला स्पर्धा होते त्यावेळेला आपण पाहतोय की लगातार चौकार षटकारांची आतिषबाजी झाली आहे या ग्राउंडवर. प्रसन्नाचा हा बॉल पुन्हा एकदा टर्न केलाय योगेश पवार यांनी स्क्वेअर लेगला. करण तिथे आहे डीपमध्ये, माफ करा करण नाहीये. 1 रन तिथे कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावर. 21. लक्ष्य आहे 55 रनचं. चांगली बॉलिंग आतापर्यंत प्रसन्नाच्या माध्यमातून. 4 रन त्याने खर्च केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 17. आतापर्यंत 4 रन या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल टाकण्यासाठी प्रसन्न तयार होईल. त्याच्या समोर आहे पप्पू. प्रसन्न पाटील. यावेळेला खूप चांगला फटका स्कूप केलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. रन इथे मिळतील 4 आणि हा चौकार. शफल होऊन फटाफट क्रिकेटमध्ये असे फटके पाहायला मिळतात. T20चा जमाना आहे, फटाफट क्रिकेट टेनिस बॉलचा जमाना आहे आणि अशा पद्धतीमध्ये
4 रन अर्जित करत असताना बॅट्समन आपल्या टीमसाठी संदीप पाटील या चौकारानंतर 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. 12.50च्या सरासरीने इथे रन बनवण्याचा प्रयत्न झालाय. तर 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत 25-25. ओव्हर नंबर 3 मध्ये अभिजित ठाकूर 18 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता. 30 रन रिक्वायर्ड फ्रॉम 18. पहिला बॉल राईटम राऊंड विकेटने बॉलिंग केली जाईल योगेश पवार यांच्यासाठी. पहिला बॉल ऑन साईडला दिशा दिली. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आहे. 1 रन तत्पूर्वी कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न, परंतु स्ट्रायकर एंड कडून कुठलाच कॉल नाहीये संदीप पाटील यांचा, त्यामुळे 1च रन इथे मिळेल. कॅल्क्युलेशनने भरलेलं क्रिकेट तुम्ही पाहताय. या ओव्हरवर खूप महत्त्वाची दारोमदार असेल दोन्ही टीमसाठी. हे षटक खूप चांगलं येणं गरजेचं आहे. दर्पण 11 गावदेवी गावठांसाठी अंश 11 खेरनेच्या विरुद्ध खेळत असताना त्यावेळेला एक दबाव इथे बनवू शकतो. 29 रनची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक. विरोधी टीमकडे कॅप्टन म्हणून मास्टर माइंड आहे संजय सोळंकी एक्कू. संदीप पाटील कलात्मक स्ट्रोकसाठी जाणला जातो. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याने चौकार लगवला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. फक्त दिशा दिली शफल होऊन. पहा पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉलरच्या पेसचा वापर करण्याचा प्रयत्न आणि आता इथे येतोय डॉट बॉल. हे आपल्याला पाहायला मिळेल या संपूर्ण आजच्या दिवसाच्या खेळामध्ये. आगळे वेगळे स्ट्रोक खेळाडू खेळताना दिसतील. कधी त्यामध्ये यश मिळेल, कधी अपयश मिळेल. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत क्रिकेटमधल्या. मागच्या ओव्हरमध्ये यशस्वी झाला, या ओव्हरमध्ये अपयश आलं. एक डॉट बॉल इथे टाकत असताना बॉलर अभिजित ठाकूर. पुन्हा एकदा ते चित्र. वेगवान बॉल, फुलर लेनचा बॉल होता आणि यावेळेला अंपायरचा डिसिजन येतोय हा वाईड बॉल असेल. लेग स्टम्पच्या हलकासा बाहेर इथे जातोय, त्यामुळे इथे वाईड बॉल घोषित करण्यात आला. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावर. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी इथे होत असताना दबाव हळूहळू वाढतोय. दोन्ही संघ दबावामध्ये आहेत नो डाऊट. शॉर्ट बॉल कट केलाय. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे, परंतु पहा चपळाई किती वेगाने इथे 1 रन कंप्लीट केलेली आहे दोन्ही बॅट्समनने. ताळमेळ किती चांगला आहे. डोळ्यामध्ये फक्त इशारा केला, जास्त बोलायची गरज पडत नाही. ज्या वेळेला हे 2 खेळाडू खेळतात बरोबरीने, ते चित्र मैदानामध्ये अतिशय वेगाने 1 रन पूर्ण करत असताना दोन्ही बॅट्समन सिंगलने टीमची धावसंख्या 28 वर. लेफ्ट हँडेड बॅट्समन, राईट हँडेड बॅट्समन कॉम्बिनेशन मैदानामध्ये खेळत असताना हे दोन्ही बॅट्समन, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करावा लागतोय बॉलिंग करणाऱ्या टीमला. आणि बॉलरला देखील थोडंसं कठीण जातं लाईन आणि लेंथ ॲडजस्ट करत असताना. कधी लेग स्टम्पवर बॉल टाकावे लागतात लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी, आणि उजव्या हाताचा बॅट्समन ज्यावेळेला खेळण्यासाठी येतो त्यावेळेला ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपवर लाईन त्याची असावी, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचमुळे इथे जेवढी डोकेदुखी फिल्डरसाठी आहे तेवढीच डोकेदुखी बॉलरसाठी देखील आहे. थोडासा वेळ कमी घ्या संजय सोळंकी, कारण आजच्या सर्वच मॅच निर्धारित वेळेमध्ये आम्हाला कव्हर करायच्या आहेत. पहिला सामना इथे रंगतोय. दुसऱ्या मॅचची तयारी देखील सुरू झाली आहे. दोन्ही टीम तयार आहेत नेक्स्ट मॅचमध्ये. सँडी एस पी दादर म्हणजेच परी 11 डोंबिवली, दुसऱ्या बाजूला दुर्वा 11 हा संघ विनर स्पोर्ट्स खेळताना दिसेल. टॉस इथे जिंकलाय दुर्वा 11. टीमचे कॅप्टन सुमित ढेकले यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅचमध्ये. बॉल तयार. चांगली लाईन, लोअर फुलटोस बॉल होता. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, फुलटोस झाला. ऑन साईडला बॉटम हँडचा खूप चांगला वापर लेफ्ट हँडेड बॅट्समन योगेश पवारच्या माध्यमातून. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. 55 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. मॅचमध्ये मजा येते. हळूहळू का होईना सिंगल डबलने एक पाऊल पुढे टाकलं जातं. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. 55 रनपर्यंत पोहोचायचं आहे तर एक फटका तर मोठा येणं गरजेचं आहे. रिक्वायर रन रेट हळूहळू वाढतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. मिड विकेटला एक फिल्डर आहे, त्याला वाईट ठेवण्यात आलं थोडंसं. बॉलर पुन्हा एकदा तयार अभिजित, आणि यावेळेला समोर सरसावत मिड विकेटला दिशा दिली. फिल्डर आहे डीपमध्ये, जज करतोय. जजमेंट चांगलं बॅट्समन संदीप पाटील. पप्पू बॅक टू द पॅव्हिलियन.
तर नवीन बॅट्समन केतन, प्रीतम बारी माफ करा, प्रीतम आता ग्राउंडवर जाईल. दांडी स्पोर्ट्स पालघर या संघासाठी खूप चांगले योगदान प्रीतम बारीने दिले आणि तो खेळण्यासाठी तयार होईल नॉन स्ट्रायकिंग एंडला. मी मगाशीच उल्लेख केला दांडी स्पोर्ट्स पालघरचा. हे गाव म्हणजे जवळपास बेट आहे, चारी बाजूला समुद्राने वेळलेलं मध्ये ते गाव. भरपूर कमी वेळ मिळतो प्रॅक्टिससाठी, तरी देखील यंदाच्या सीझनमध्ये खूप चांगल्या स्पर्धा गाजवल्यात दांडी स्पोर्ट्स पालघरने. नाशिकची स्पर्धा नुकतीच जिंकली आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. योगेशने सिंगलने स्ट्राईक रोटेट करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वर. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता. प्रीतम बारी ग्राउंडवर खेळण्यासाठी गेलाय, परंतु तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच असेल कारण सिंगलने स्ट्राईक रोटेट केली लास्ट बॉलवर योगेश पवारने. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या सुरू आहे मैदानामध्ये. आकड्यांचा खेळ म्हणजे क्रिकेट. 12 बॉल आणि 25 रन. रिक्वायर रन रेट 12.50. 11च्या रन रेटनी रन अर्जित करायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलंय. नेक्स्ट ओव्हरमध्ये प्रसन्न पाटीलने फक्त 8 रन दिले. अभिजित ठाकूरने तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन खर्च केले. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 रन आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 25. चौथं षटक टाकण्यासाठी बॉलर तयार होतोय. संजय सोळंकी आपल्या संपूर्ण टीममेट्स बरोबर चर्चा करतायत. त्यानंतर बॉल सोपवला गेलाय बॉलरच्या हातामध्ये. प्रसन्न पाटील पुन्हा एकदा बॉलिंगमध्ये तयार होईल. इन ॲक्शन फ्रॉम दुंद्रे. नेरे दुंद्रे विभागामध्ये देखील चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळतात. त्याच परिसरातले आहेत आमचे गुणलेखक कांचन पालकर केवाळे गावचे. सागर मांडवकर आमचे कॉमेंटेटर मित्र त्याच परिसरातले आहेत. आणि दुंद्रे गावचा हा खेळाडू बॉलिंग करण्यासाठी तयार होईल. प्रसन्न पाटील समोर असेल बॅट्समन योगेश पवार. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रीतम बारी. हे षटक खूप महत्वाचं. दबाव वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. रन जर रोखण्यात आले तर लास्ट ओव्हरमध्ये दबाव असेल अंश 11 केरने संघावर. परंतु योगेश पवार असा खेळाडू आहे कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळेल. एखादा खराब बॉल जर त्यांना मिळाला तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरूनच तुम्हाला आणावा लागेल. त्यामुळे पारडं दोन्ही संघाचं आत्ता सध्या जवळ आहे. दोन्ही संघाला तेवढाच इथे चान्स आहे ही मॅच जिंकण्यासाठी. बॉलर तयार, बॅट्समन तयार. पहिला बॉल टाकण्यासाठी ओव्हर नंबर 4 मधला पहिलाच बॉल. खूप चांगला टर्न अँड बाउन्स इथे पाहायला मिळाला लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी. आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल जर वाढलं तर दबाव नक्की बनेल. आणि हे चित्र आता सध्या मैदानामध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 रनची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये टीम अंश 11 केरनेला. 55 रन फायटिंग स्कोर निर्माण केला आणि तो डिफेंड करण्याचा प्रयत्न इथे सध्या सुरू आहे दर्पण 11 कडून. बॉल तयार. वेगवान बॉल आणि सलग दुसरा डॉट बॉल इथे पेश करत असताना बॅट्समन प्रसन्न पाटील. सलग 2 डॉट बॉल. योगेश पवारच्या विरुद्ध दबाव हळूहळू इथे जाणवतोय. कष्ट करतायत दोन्ही टीमचे खेळाडू. विचुंबे संघात देखील हा खेळाडू खेळला आणि तो संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय. प्रसन्नाने तिथे देखील चांगला परफॉर्मन्स दिलाय आणि याही मॅच मध्ये चांगला खेळतोय. तिसरा बॉल समोर खेळलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे डीप मध्ये. झेल घेण्याचा प्रयत्न आणि पहा तिथे टाळ्यांचा गजर होतोय प्रेक्षकांच्या माध्यमातून. म्हणजेच योगेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. सलग 3 डॉट बॉल या ओव्हरमध्ये. त्यामुळे कमबॅक अतिशय चांगलं झालंय या मॅचच्या दरम्यान. मी म्हणेन दर्पण 11 गावदेवी गावठाण संघाचं 9 बॉलमध्ये रन करायचे आता 25. नऊ बॉल 25. प्रसन्न पाटील सकाळच्या सत्रामध्ये प्रसन्न मन प्रसन्न करणारी बॉलिंग करत असताना आपल्या टीमसाठी खूप चांगला खेळ सध्या इथे पाहायला मिळतोय. रोहित मानेने इथे पकडला हा झेल. बॅट्समन आउट योगेश पवार. आणि आता या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 बॉलमध्ये रन करायचे आहेत 25. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय प्रीतम बारी. नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय वेल फिनिशर ऑफ रायगड जीवित मात्रे मॅन फ्रॉम मुलेखंड. हे 3 बॉल आता खूप महत्वाचे आहेत. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 25 रन. सलग 3 डॉट बॉल त्यामध्ये 1 विकेट योगेश पवारची.
प्रेक्षक खुश आहेत या मॅचवर. एका बाजूला एक ताकदवान संघ, दुसऱ्या बाजूला ग्रामीण क्रिकेटर्सचा भरणा असलेला संघ मैदानामध्ये उतरलाय. गावदेवी गावठाण म्हणजे दर्पण 11. 3 बॉल आतापर्यंत टाकले, 3ही डॉट बॉल. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉलमध्ये रन करायचे 25. संजय सोळंकी थोडासा वेळ कमी घ्या ही विनंती आहे तुम्हाला. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण तयार राहा. सँडी SP म्हणजे परी 11 डोंबिवली, दुसऱ्या बाजूला दुर्वा 11 संघ. विनर स्पोर्ट्स नाला सोपारा खेळण्यासाठी तयार होईल. टॉस जिंकले सुमित ढेकलेने फिल्डिंग करण्याचा निर्णय. हा देखील बॉल आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर वेगाने टाकला होता, परंतु थोडीशी लाईन चुकली आणि त्या अंपायरचा इशारा येतो हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. टीमची धावसंख्या पुढे सरसावते. आणि आत्ता रन करायच्यात 9 बॉलमध्ये 24. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 31. 9 बॉल आणि 24 रनची आवश्यकता या मॅचमध्ये. किंजल ट्रॉफी तथा उपसरपंच चषक तुम्ही अनुभवताय. खुल्या गटातला पहिला सामना रोमहर्षक परिस्थितीमध्ये. यावेळेला चांगली लाईन, कव्हर पॉइंटला फिल्डिंग चांगली होते, परंतु बॉलर जोपर्यंत यष्ट्यांपर्यंत जातोय 1 रन 40 रन इथे पूर्ण होते. लेग बाईटचा इशारा ते अंपायर घोषित करत असताना प्रसन्नाने खरोखर इम्प्रेस केलंय या ओव्हरमध्ये. समोर कोणते खेळाडू आहेत, किती ताकदीचे खेळाडू आहेत. नेरेदुंद्रे विभागातून हा खेळाडू आलाय. अगदी ग्रामीणचं क्रिकेट गाजून खुल्या गटामध्ये देखील बॉलिंग करतो आणि ती देखील अतिशय सटीक लाईन आणि लेंथने. कौतुक व्हायला पाहिजे. खूप चांगली बॉलिंग करत असताना प्रसन्न पाटील. तालुकानिहाय गटामध्ये जवळपास 1-2 वर्षाचाच कार्यकाळ त्याचा राहिलाय नेरेदुंद्रे विभागामध्ये खेळत असताना. परंतु आत्तापर्यंत जो एक्सपिरियन्स त्याने मिळवलाय, जो अनुभव त्या 1-2 वर्षामध्ये मिळवलाय तालुकानिहाय गटामध्ये खेळण्याचा, तो इथे कामी आलाय. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. खूप चांगल्या लाईन आणि लेंथनी भन्नाट वेग त्याच्याकडे आहे. चांगली बॉलिंग करत असताना समोर आहे आता जीवितसाठी हा बॉल रडारमध्ये होता. जीवितच्या फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या बॅट्समनवर दारोमदार आहे टीम अंश 11 खेरनेची. 1 बॉल स्लॉटमध्ये होता, रडारमध्ये होता. जीवितची बॅट स्विंग एवढी खास आहे, एवढी फास्ट आहे की ज्यावेळेला त्याच्या बॅटला बॉल स्पर्श करतो त्यावेळेला त्यावर मोहर लागते 6 धावांची. आणि हे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. जीवितच्या बॅटमधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 38 या आकड्यावर. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये रन करायचे 22. सतरा रनची आवश्यकता आहे, माफ करा. 7 बॉलचा खेळ शिल्लक. 7 बॉलमध्ये अजूनही 17 रनची आवश्यकता. ओहो, यावेळेला शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न. बाउन्स चांगला मिळाला, गती चांगली होती. सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. षटकाची समाप्ती होते. 1 षटकार मारला तरी देखील कमबॅक करून दाखवलं प्रसन्न पाटीलने. डॉट बॉल त्यापूर्वी इथे संपन्न होत असताना षटकाची समाप्ती होते. 4 ओव्हरचा खेळ संपला. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6-17 हे समीकरण. 6-17 हे समीकरण आता मैदानामध्ये आपण पाहतोय. खूप चांगली बॉलिंग इथे प्रसन्न पाटीलची. तेवढाच एक दमदार षटकार जीवित मात्रेच्या बॅटमधून कष्ट करत असताना या मॅचमध्ये दर्पण 11 गावदेवी गावठाण. आणि म्हणूनच म्हटलं जातं कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडू शकते. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बॉलमध्ये रन करायच्या 17. फायटिंग मॅच. विक्रांत चव्हाणच्या हातामध्ये आता हे शेवटचं षटक सोपवण्यात आलेलं आहे. मॅन फ्रॉम DN नगर अंधेरी. आणखीन एक लेफ्ट आर्म सीमरचा वापर इथे केला जाईल लास्ट ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग केली प्रसन्न पाटीलने. 1 षटकार जरूर आला या ओव्हरमध्ये, तरी देखील 8 रन. या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील त्याने 8च रन दिले होते ज्यावेळेला त्याने दुसरं षटक टाकलं होतं. म्हणजे 8चा पाडा आतापर्यंत वाचलाय या मॅचमध्ये बॉलिंग करत असताना प्रसन्नने. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर आलाय विक्रांत चव्हाण. INS विक्रांतने युद्ध नौका जी होती भारताची, तिने खूप मोठी सेवा भारतीय नौदलाला दिली. आणि आता तोच INS विक्रांत नाही म्हणणार, परंतु विक्रांत आता बॉलिंगसाठी आलाय. प्रीतम बारी देखील तेवढाच ताकदवान खेळाडू आहे स्ट्रायकिंग एंडला.
पहिला बॉल समोर खेळलाय, टायमिंग प्रॉपर, बॅटमधून जो साऊंड आलाय त्यावर लिहिलेले आहेत 6 रन. पहिल्या बॉलवर षटकार आणि आता रन करायचे आहेत 11. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 11 रनची आवश्यकता. प्रीतम बारीच्या बॅटमधून भारी शॉट समोर खेळलाय, अगदी व्ही शेप मध्ये. टायमिंग एवढं प्रॉपर होतं फ्रंट फुटवर, काय चित्र दिसलं बॅटमधून बॉल निघाल्यानंतर. व्ही शेप मध्ये 6 धावा इथे मिळतात. टीमची धावसंख्या पुढे जाते आणि अजूनही या मॅच मध्ये 11 रनची आवश्यकता आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विक्रांत चव्हाणवर थोडासा दबाव नक्की असेल. प्रसन्नने चांगली बॉलिंग केली, अभिजितने चांगली बॉलिंग केली, रोहित मानेने पहिलं षटक महागडं टाकलं, परंतु प्रसन्नाने आज इम्प्रेस केलंय. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 11 रनची आवश्यकता. बॅटिंगसाठी तयार प्रीतम बारी. नॉन स्ट्रायकिंग एंडला जीवित. दोन्ही बॅट्समनने एक एक षटकार आतापर्यंत लगवलाय. बॉल तयार विक्रांत चव्हाण. दुसरा बॉल फुलर लेनचा होता. मिड ऑफला फिल्डर आहे. तत्पूर्वी 1 रन भरपूर वेगाने कंप्लीट केली जाते. अभिजित ठाकूर तिथे होता. तत्पूर्वी 1 रन इथे मिळेल. प्रीतम बारीला सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना 4 बॉलचा खेळ शिल्लक, 10 रनची आवश्यकता. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर इथे खेळवली जाईल. 4 बॉलचा खेळ शिल्लक, 4 बॉलमध्ये 10 रन इथे करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला, म्हणजेच अंश 11 केरणे या संघाला. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला दिशा दिली. डीप मिड विकेटला फिल्डर आहे, परंतु इथे बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पायाने अडवण्याचा प्रयत्न, रन्स मिळतील 4. हा चौकार. कॉन्फिडन्सने बॅटिंग करत असताना जीवित मात्र 6 रनची आवश्यकता. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 17 रन डिफेंड करायचे होते. एक षटकार, एक चौकार आलाय, एक सिंगल आली या ओव्हरमध्ये. 11 रन आलेले आहेत. 6 रन इथे करायचे आहेत अजूनही बॅटिंग करणाऱ्या संघाला. जीवित मात्रेने चांगली बॅटिंग केली आहे. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून महत्वाच्या वेळी आलाय. हे महत्वाचं असतं ज्या ज्या वेळेला रिक्वायर्ड रन रेट वाढतो. चांगला फिनिशर आहे रायगडचा, मोळेखंड गावचा हा खेळाडू, उरण परिसरातील. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तयार प्रीतम बारी. बॉलिंग मार्कवर विक्रांत चव्हाण. 3 बॉलमध्ये रन डिफेंड करायचे 6. आता या वेळेला खूप चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे आणि इथे मॅचच संपली. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन विसावला. षटकाराने फिनिश करतोय हा सामना जीवित मात्रे. सामना इथे जिंकलाय अंश 11 खेरणे संघ. वेल प्लेड बॉयज.